मिस्टर करमरकर, नमस्कार. मी गुरुनाथ सुभेदार. प्लीज सिट डाऊन. थँक्यू. गुरुनाथ सुभेदार म्हणजे ALFचे CEO, राईट? करेक्ट सर. तुम्हाला एवढं लक्षात आहे इतका काळ झाल्यानंतरही? आणि त्यानंतर तुम्हाला राधिका मसाल्यातून हाकलून देण्यात आलं, राईट? हो. सॉरी गुरुनाथ, पण कसं आहे ना, आपल्या फूड इंडस्ट्रीमध्ये बातमी एका क्षणात वाऱ्यासारखी पसरते आणि तुम्हाला तर मी चांगलंच ओळखतो. तुमची इमेज चांगली नाही, त्यामुळे मी तुम्हाला नोकरी नाही देऊ शकत. पण तरी माणुसकी म्हणून मी तुम्हाला भेटायला तरी तयार झालो. नाही, बरोबर आहे सर तुमचं. पास्टमध्ये ज्या काही चुका केल्यात मी, त्यामुळे माझा फ्युचर असं अनसर्टन असणं अगदीच बरोबर आहे. पण तरी तुम्ही आज मला भेटलात, एवढी संधी दिलीत, त्याबद्दल आभार. थँक्यू. तुमचा काही विचार बदलला आणि फ्युचरमध्ये माझी काही गरज लागली तर मात्र मला नक्की सांगा. ओके, बघतो. थँक्स. हॅलो ताई, नमस्कार. भाऊराव बोलतोय, साखरगाव. हा भाऊराव, अहो पण तुम्ही निघाला होतात ना गावाकडे, काय झालं? हो, रस्त्यातच आहे अजून. पण ते मुलीने एक निर्णय घेतला, म्हणलं तुम्हाला कळवावं फोनवर. काय? अहो ताई, तुम्ही एखादी गोष्ट एखाद्याला समजून सांगितली आणि त्याला ती कळली नाही, असं कधी झालंय का? तुमचा निर्णय पटलाय तिला. ती म्हणली ताई म्हणतात तसंच करू लग्न साध्या पद्धतीनं. मग अभिनंदन तुमचं आणि तिचंही. अहो ताई, याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे बरं का. आणखी एक ताई, तुम्हाला लग्नाची पत्रिका पाठवी, लग्नाला यावं लागेल बरं का तुम्हाला. हो, नक्की येणार. ताई, तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाही मला. अहो, आभार कसले मानताय? ताई म्हणता आणि आभार मानताय? तसं नाही होत ताई. कसं आहे, तुम्ही आता एवढं सगळं आमच्यासाठी समजून सांगता आणि त्या मुलीला पटलं तुमचा निर्णय, यातच माझं सगळं भरून पावलं ना मी. ठेवू का फोन? हो, पुन्हा एकदा अभिनंदन. हा. आज मात्र मला खूप आनंद झाला बरं नानाजी. का बरं? ऐ, काऊन म्हणजे आता आमची मैत्रीण मोकळी झाली ना लग्नाच्या तयारीमध्ये मला सोबत करायला. तसं काही नाही, पण आता संविधानी सानवीला पाठवलं आईकडे, त्यामुळे आम्हाला सुट्टी. हो. वा, म्हणजे आजी आजोबांना मोकळे आणि मला माझा मित्र मिळाला. चला, म्हणजे या निमित्ताने माझे सगळे सासू सासरे एकत्र आलेले धमाल करायला. मी मात्र रागवलोय. का? तू मला पापड मोडायला काय झालं आता? का हो काका, काय झालं? म्हणजे काय आहे, यांचा मित्र जवळ आहे याचा यांना आनंद, आणि मी इतके दिवस सोबत करतोय त्याचं सोयर सुद्धा काहीच नाही. काका काय हे कशाला पाहिजे? आपण दोघांना, हम दोनों हार्ड आदमी आहे भाई. आपण दोघं मिळून करूया लग्नाची तयारी. बस. नाही 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 नाही, पक्ष बदलायचा नाही. अहो, चालतंय सध्या. का नाही चालणार? मी पण रागवले. अगो बाई, आता हे काय नवीन? अहो, एवढं रागवता काय? तुम्ही मुलांच्या पार्टीत या, मग तर झालं. हे बघा, पक्ष बदलायचा नाही, मुलीला तसा शब्द दिलाय. लग्न होईपर्यंत तिच्या बाजूने, नंतर जावयाच्या. आत ना माझ्या बाजूने, नंतर का होईना, बास झालं. बास. अरे सौमित्र, डेस्टिनेशन वेडिंग तू म्हणत होता, त्याचं काय? नाही, म्हणत होतो म्हणजे एक डोक्यात जनरल आयडिया आली होती की डेस्टिनेशन वेडिंग म्हणजे आपण एखाद्या लांब, म्हणजे कुठल्या तरी ठिकाणी एखाद्या रिसॉर्टवर जाऊन सगळेच जाऊ, म्हणजे एकत्र, एक पिकनिक पण होईल आणि लग्न पण होईल. चांगला विचार आहे. म्हणजे कसं आहे, माणसं पण कमी येतात आणि जरा एक वेगळं ठिकाण. लोकांचं. घ्या, आली राधिका. चला राधिका, चल पटकन ये, ठरवायचं आपल्याला. हो, काय बरं म्हणत होता ते? हा, डेस्टिनेशन वेडिंग. काय ग, तुला आवडेल ना असं आगळं वेगळं लग्न करायला? सांगणार आता. नाही. का नको?
मला हे मान्य नाहीये, कारण इतका पैसा खर्च करणं मला पटत नाही. मला साधेपणानं लग्न करायचंय. अगं पण का नको आहे? कारण या संदर्भातला माझा विचार झालाय. अगं पण राधिका, त्याआधी सौमित्रचं मत घेतलंस का तू? नाही, मला त्याच्याशी बोलायचंय. आई पण का राधिका, अगं सांगून टाक ना, हे तर सगळं चांगलेच बोलत आहेत ना तुझ्यासोबत, बोलून टाक ना मग. का हा का नाही एक मिनिट. आपण शांतपणे बोलूया ना, एवढं काही झालेलं नाहीये. राधा, शांतपणे सांग, काय झालंय, काय चालू आहे डोक्यात? हो, तेच सांगते. नाही, म्हणून मला म्हणायचंय की नको इतका खर्च. मला हा एवढा सगळा खर्च करणं बरं वाटत नाही. हो पण कसं आहे राधिका, प्रत्येकाची गोष्ट वेगळी आहे. त्या मुलीची वेगळी, तुझी वेगळी. अगं हो, मान्य आहे, पण प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे करतो ना. हो, तरी आपली ऐपत असली तरी अशा पद्धतीने एवढा खर्च करणं मला पटत नाहीये. बाई बसून राहते. मम्मा, मम्मा, आई, रागावल्या असतील का ग त्या? अहो कोणीतरी थांबवा त्यांना. राधिका तू बोल जा त्यांच्याशी. सौमित्र, बाई खात नाही का? तुझी तब्येत ठीक नाहीये का? आता सगळंच ठीक नाही यार केड्या. जर आता नाहीच आहे ठीक तर काय ठीक होणार आहे? एक गोष्ट धड नाही होते. एक म्हणलं साधी नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न करतोय, तो नोकरी नाही मिळत. कोण एकेकाळी काय होतो मी माहितीये ना तुला, एका कंपनीचा सीईओ होतो रे. 50 लोकांना मी कामावर ठेवायचो. माझा शब्द घेऊन लोक जायची दुसऱ्यांकडे नोकरी मागायला. एक नाव होतं रे माझं, एक दरारा होता. काय राहिलंय आता? वणवण भटकलोय दिवसभर, पण एक जण उभं नाही करत, साधं कुत्र नाही विचारत रे. एक नोकरी नाही मिळत. आणि हे सगळं त्या राधिकामुळे झालंय, सगळ्या राधिकामुळे झालंय. आता राधिकामुळे कसं काय झालंय? कसं काय म्हणजे? तिच्याचमुळे सगळी बदनामी झाली ना. आपण बाई काम पण तर तशीच केली ना तू. किड्या नाही म्हणजे आपण केली ना. पण भाई तू नव्याने शोध घे ना, होईल सगळं ठीक. हे काय नाटक चाललंय? नाटकातली वाक्य सांगतोय मला. काही ठीक नाही होणार आहे इथे. एकही गोष्ट धड होत नाहीये, काही होणार नाहीये, कळलं? नोकरी नाही मिळत तर काही नीट नाही होणार. भाई तू तो सोशल मीडियाचा शोध थांबवू नको. सोड रे, ते काय सोशल मीडियाचं नवीन खूळ काढलेस तू. हे एवढ्याशा मोबाईलच्या स्क्रीन मध्ये बघून बघून डोळे फुटायची वेळ आली. माझी मान दुखते. काही घडणार नाही. हे घे, तूच बघत बस. अरे भाई वाजला. SMS आलाय कोणाचा तरी. काय मला नको दाखवू रे, मला कंटाळा. अरे फ्रेंडचा असेल. अरे केड्या, हे ऑफरचे 50 येतात. कर डिलीट, मला नको दाखवूस. डिलीट करून केला डिलीट. पण भाई ती घरी सगळं ठीक आहे ना? म्हणजे मम्मा कशी वागते? कशी काय वागते? ती आल्यानंतर एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय की काय. केड्या, तो गुलाबजाम असतो ना, तो असा साखरेत घोळवून दिल्यानंतर किती गोड गोड वागेल ना, तेवढी गोड गोड वागते. त्यामुळे जास्त संशय येतोय मला. गुलाबजाम कसला? रसगुल्लाच आहे ती मम्मा. त्याच मम्माचा संशय येतोय मला. का? नाही, ते असं गोड गोड वागणं बरोबर नाही रे. म्हणजे असं हेडीच पिढीच वागली असते तर एक वेळ नॉर्मल वाटलं असतं मला. नाही, मला दाट संशय, ती बहुधा शनायाचं लग्न लावून देण्यासाठी आलेली. शनायाचं लग्न? हळू बोल ना, ओरडतो काय? शनायाचं लग्न? हो. नाही, सगळे लग्नच करा. इकडे ती राधिका करते सौमित्र बरोबर, इकडे ही शनायाचं लग्न लावून देते. तूही कर, मी बसलो आपला हरी हरी करत. नाही भाई, मी तुझ्या बरोबर आहे. आपण दोघे एकाच नावेत आहोत. हरी हरी. आता वडापाव खाऊ आणि जाऊ आपापल्या घरी. हे घे. नाही उचलत आहे मम्मा फोन. सौमित्र, चुकले ना मी. नाही कर राधा, आता यावरून तू नको अपसेट होस प्लीज. नाही, माझा निर्णय चुकीचा होता. त्या रागावलेत का माझ्यावर? नाही, मलाही काही कळत नाहीये. खरं तर अशी नाही वागत ती. मग त्या निघून का गेल्या?
मला खरंच काही कळत नाहीये राधा. कुठली तरी गोष्ट तिला खटकली असणार, पण नेमकी कुठली तेही कळत नाहीये. पण मी बोलतो तुझ्याशी, बघतो. मी पण येते तुझ्या बरोबर. राधा नको, तू कशाला येतेस आत्ता? तू नको काळजी करू, मी बोलतो. आमचं बोलणं झालं की कळवतो तुला. हा, रिलॅक्स. राईट प्रॉपरली इकडे लिहि बघू. मम्मा ते मंगळसूत्राचं जे ते वाटी असतो त्याचं काय आहे? आपण आज जाऊन डिस्कस करूया का? का काय झालं? आणि स्वीट्स किती? शनू बेबी, जावई बापू आलेत ना, त्यांना इथे आराम करू दे. आत्ता झालेत की नाही, आपण आज जाऊन डिस्कस करू. ओके? काय 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 चाललंय तुमचं? काही नाही. चल शनाया, अगं शनाया, सुलक्षणाबाईंचा काही भरोसा नाही. काय यांच्या मनात असेल कोणाच ठाऊक. लिस्ट कसली? राईस 50 kgs, फ्लावर्स 2 kgs, चेअर्स, टेबल्स. अरे ही तर लग्नाची लिस्ट नाही ना? सुलक्षणाबाई शनायाचं लग्न तर नाही ना लावत आहेत? अजून काय? शनाया, शनाया, अगं शनाया, काय येते? मम्माच्या कामाचं आहे ते. सुलक्षणाबाई शनायाचं लग्न तर नाही लावून देणार ना? अच्छा, त्यांना भारी राग आला असणार बाई. पण आई, मी काय चुकीचं बोलले? नाही, तू चुकीचं नाही बोललीस. पण कसं आहे राधिका, तुझं मत तू योग्य पद्धतीने मांडलंही नाहीस. म्हणजे कसं आहे बाळा, तू जेव्हा आलीस ना तेव्हा सगळे उत्साहात होते, आनंदात होते. तू आलीस आणि सगळ्यांना गप्प केलं, म्हणून कदाचित वसुंधराताईंना वाईट वाटलं असावं. म्हणजे त्यांना असं वाटलं असेल बा किंवा आपला अपमान झाला. साहजिकच आहे ना, कोणालाही असंच वाटेल. तेच ना. त्यातल्या त्यात कसं आहे माहितीये का, त्या मुलाची आई आहेत ना, सौमित्र मुलगा आहे त्यांचा. त्यांनाही वाटत असेल आपल्या मुलाचं धुमधडाक्यात लग्न हवं, एकुलता एक मुलगा आहे. तू आलीस आणि त्यांच्या इच्छेवर पाणी फेरलंस. पण मी हा असा सगळा विचारच नव्हता केला. पण यापुढे जरा लक्ष ठेव. कसं आहे, आता सासरच्या माणसांची तुला मर्जी राखायची आहे बा. तू जेव्हा इथे आलीस तर असं काही घडलं नाही. तू छान वागलीस, आम्ही समजून घेतलं. पण आता तू दुसऱ्या घरात जाणार आहे, वेगळं आहे ना जरा. बाबा, कसं होणार आहे माझं? तुम्ही ना जास्त घाबरवू नका. का तुम्ही असं बोलता? मी सांग पांबर राधिका, एक लक्षात ठेव, सासू आई केव्हा होते? सासू आई तेव्हाच होते ज्या वेळेला सून मुलगी होते. हो की नाही? तू आपल्याकडे आलीस, तू अगदी मुलीसारखं वागलीस, म्हणून मलाही तू कधी सून नाही वाटलीस. बरं, सतत आपलं वाटलं बा माझी मुलगीच आहे, त्यामुळे आपण कसं एकमेकींना समजून घेतलं, सावरून घेतलं. तू काही बोलली, आम्हाला काही वाईट वाटलं नाही, आम्ही काही बोलायचं, तुला कधीच काही वाईट वाटायचं नाही. पण आता इथं कसं चित्र वेगळं आहे का नाही? तू एकदम दुसऱ्यांच्या घरात आता जाणार आहेस, तिथली माणसं वेगळी आहेत बाई. त्यामुळे त्यांची मनं जपणं एवढंच फक्त पा, म्हणजे त्यांच्या मनाला वाईट वाटू नये. आता कसं मगाशी तू आलीस आणि तू सगळ्यांसमोर अशी फटकन बोललीस ना, तर त्यांना राग आला असेल, त्यांना असं वाटलं असेल का बा फटकन कशी बोलली म्हणून. ते तेवढं सांभाळत जा, बाकी काही नाही. बोलताना जरा 1-2 सेकंद आधी त्यांची मनं दुखणार नाहीत ना, बस एवढं पहा, बाकी काही नाही. का हो? बरोबर आहे. आता कसं तुझं लग्न होणार आहे, तू सासरी जाणार, आणि सासरी गेल्यावर तिथल्या लोकांची मनं कळायला जरा वेळ लागतोच, तो लागणारच. पण तू काळजी नको करूस, सगळं व्यवस्थित होईल. अगं लग्न म्हटलं की रुसवे पुरवे येतातच, मला अनुभव या गोष्टींचा. पण तुला सांगतो, सौमित्रांना सगळं नीट करेल, व्यवस्थित समजावून सांगेल आईला. काय बोलायचं आहे? कशाबद्दल? जेवून आलायस? म्हणजे काय, मला फक्त जेवण हवं असलं तरच मी तुझ्याशी बोलतो का? कशाबद्दल बोलायचं होतं? तुला माहितीये मला कशाबद्दल बोलायचंय. मला
लग्नाबद्दल. या विषयावर आपण बोलूया नको आता. का? नको म्हटलं ना, थोडं समजून घेणार आहे. तेच विचारतोय मी, काय समजून घेऊ ते सांग ना, तर मी पुढे बोलेन. या विषयावर आता नको. हे मम्मा, हे हे तू बस इथे, प्लीज प्लीज बस जरा थांब. मी विचारू तुला काहीतरी. मम्मा, तुला ह्याचा राग आलाय का की राधा असं म्हणाले की आपण थाटात लग्न नको करूया, साधेपणाने करूया, ह्याचा राग आलाय? मम्मा, तुला जर ह्याचा राग आला असेल तर स्पष्ट बोलायचं ना, ह्याचं सरळ निघून येणं हे बरोबर वाटतं का सांग? आणि मम्मा, सगळे होते ना तिकडे. राधाच्या आईबाबांना केवढं वाईट वाटलंय, राधाला पण वाईट वाटलंय. नाना होते, महाजनी होते, कोणाला काही कळतच नाही तू अशी का रिॲक्ट झाली. आणि जे काही म्हणणं होतं ते सरळ सांगावं ना. हे असं निघून येण्याचे खूप अर्थ निघतात ग मम्मा. अच्छा, म्हणजे तुला त्या सगळ्यांची एवढी फिकीर आहे, एवढी काळजी करतोस, मग तिकडेच त्यांची मनधरणी कर ना. म्हणजे मला का मनवतोयस? मम्मा, तू एवढी चिडलेली मी यापूर्वी कधीही बघितलेलं नाही. तुझ्या डोक्यात काय चाललंय प्लीज सांग मला, प्लीज. या विषयावर मला काहीही बोलायचं नाही आहे. तुला जसं लग्न करायचं असेल, ज्याच्या इच्छेने करायचं असेल ते तसं तू कर. मला ह्याच्यामध्ये तू काहीही घेऊ नकोस, मला काही विचारूही नकोस. मला माझी कामं खोळंबली आहेत. आलेच. पाणी हवं तुला? आणते. तू माझं ऐक ना, काय चाललंय काय नक्की तुमचं? काय चाललंय म्हणजे? हे बघ, तू एकतर ही मम्मा, म्हणजे तुझी मम्मा अचानक आली कुठून आणि इथे तुम्ही काय करत होता मगाशी? तुला काय करायचंय? तुम्ही काय करत होता मला सांग. तू मला प्रश्न विचारू शकत नाहीस. आय एम नॉट आन्सरेबल टू यू. ओके? ऐक, तसं नाही. मी अशाने विचारतोय की मला कल्पना नव्हती ना, अचानक अशी कशी मम्मा आली आणि तुम्ही मगाशी काहीतरी करत होता. सांगितलं तुला मी, मम्माचं काम चाललंय. हो, पण काय काम चाललंय ते मी तुला नाही सांगू शकत. इट्स कॉन्फिडेन्शियल. आणि माझं सोड यार, तू तुझं काय केलंस? जॉब मिळाला तुला? ते शोधतोय मी अजूनही. शोधतोय मी अजूनही? गॅरी, 2 दिवस झालेत. नोकरी मिळणं काय एवढं सोपं आहे का? आणि तू अशी का रूढ वागतेस माझ्याशी? हा, तू आधीचे दिवस आठव ना यार शना, आपण किती प्रेमात होतो. हे काय अचानक नवीन सुरू केलं? प्लीज, तुला आधीचं सगळं आठवत नाहीये का? हा, 2 डेज. किती? 2 दिवस. नाहीतर मी हे घर सोडून आणि तुला सोडून कायमची निघून जाईल. लक्षात ठेव. शना, सुलक्षणाबाईंचं काही खरं नाही. शनायाचं लग्न लावतायत बहुतेक. इकडे शनायाचं लग्न, तिकडे त्या राधिका सौमित्रचं लग्न. लावा, लग्न लावा. मी बसलो एकटाच नुसता. सौमित्र, सांग ना, काय म्हणाले आई? तेच तर, ती काहीच म्हणाली नाहीये. त्या इतक्या रागवतील असं खरंच वाटलं नव्हतं मला. चिडली आहे की नाही मलाही कळत नाहीये. कारण काय, माझी मम्मा मला माहिती आहे, तिच्या मनात काय चाललंय ती ते कधी चेहऱ्यावरही आणत नाही आणि काही कळूही देत नाही. सो तिलाही कळत नाही कसं वागायचं आणि मलाही नाही कळत आहे राधा. म्हणजे काय? नाही, मला नीट सांग ना सौमित्र. नाही माहिती. तू शांत हो, तू शांत हो. तू नको अशी पॅनिक होऊस. आजची रात्र जाऊ दे, मी उद्या सकाळी परत बोलतो तुझ्याशी. मला वाटलंच नाही हे इतकं सगळं होईल म्हणून. माझंच चुकलं सौमित्र. हो राधा, ठीक आहे, मी परत बोलतो ना, तू नको काळजी करूस. हा, तसं नाही रे सौमित्र. ते आता माझ्यामुळे चिडल्यात ना, म्हणून मला खूप त्रास होतोय त्याचा. माझ्यामुळे कुणी नाराज झालेला मला नाही आवडत. मला त्यांना समजवू दे. मी बोलते त्यांच्याशी, त्याच्यासाठीच मी तुला विचारते, नेमकं काय झालं, त्या काय बोलतायत मला सांग प्लीज. हे बघ सौमित्र, मी वाटलं ना तर मी त्या म्हणतील तसं वागायला तयार आहे, पण प्लीज मला सांग. अगं नाही नाही राधा, तू जरा शांत होशील का? हा, लगेच तू तुझा निर्णय बदलायची काहीच गरज नाहीये. कारण तुझं हे जे म्हणणं आहे ना, लग्न साध्या पद्धतीने करूया, ते मला सुद्धा पटलंय. सो मी परत एकदा बोलतो तुझ्याशी, उद्या बोलतो, तू नको काळजी करूस. हा, हो बोल, मी करते तुला फोन. हा, बाय.